होय वहिनी उठ ना. उठत नाही काय? दिवस निघाले उदाशी आणता काय घराले? उगाच आणतो न तू तू इथं येऊन पडली तर जास्तीचं बोलायचं नाही मले. चांगलं सांगायला होती. जास्तीची काही बोल नको. उभारीची उदाशी आणय निरा उदाशी आणि झोपली राहतं. कोणी मला बोलणारी बोलूनच आली टरा टरा. तू उठत जाईन तू करत जाय. दुसऱ्याला काय ज्ञान पाजून आली तू करत जा ना. लय हुशार आहे तर लय शायनी आहे तर मला काय शिकून आली तर माणूसाने बोलत जाय. हा तू असं माई मांबाई इथं शिकू नको. जास्तीचे नाटकं काही करू नको. इथं येऊन पडली नसन तसं काय माता खातो काय मायच्या माता खातो. जास्तीचं बोलायचं नाही. हा असं तुझं जुनं नातं असं नाही. बहीण पण ऐकत नाही तू ठसन. आता झाली तू बाई भाऊज जास्ती काही येल नको. हो माहिती आहे शायरी सूत्राची कशी आहे तर तू खातं माय नवऱ्याच्या मात हा शिकवतो माय मायच्या मात खातं म्हणून हा माय नवरा कमावते ती माय जाते काय कामाले. काय बोल नको जास्तीची. सांगून दे तू आईलीच सांगतो मी फोन करून. आता लय बोलू आली तू. किती फोन करणार आहे मी? काही बोलायला नाही पुढं. तिच्या भांडगुडी आहे एक नंबरची. पहिलीचीच भांडगुडी. तिच्या घरी जाऊ पहिले तेव्हाही भांडणं करेन. आता इथं माझ्या भावानं फालतूच केली इले. मला बदमाश आहे. तिचा नवरा इथं माझा भाऊ आहे ना. सकाळी उठली रे बरं नाही का पोरीले बरं त्या पोरीला बरं नाही आहे पाणी शिकून टाकता येतो बाई. शिकवत तुला नाही शिकतायत काय? चली किती टर बोलली. उठून दिलं तुम्ही तिले. शिकू बापा तू तशी जाता रे त्या मायवानी झाल्या म्हाताऱ्या मी झाली जेवायला तर मला पाणी शिपा लागन. चल बापा बकेट घेतो झाड झुड करतो पाणी शिपून देतो बच्च महाराणी वाणी तू. जे समज बोललो तर भांडणाची धंदे जाऊ दे. नाही बोलायला पुढत त्या माई समज नाही बोलायला पुढत आणि त्याही समज नाही बोलायला पुढत. तुमच्या समज सर काही बोलला तर तुम्ही दोघी मायले की भांडगोळ्याच आहे म्हटलं. हा आम्ही भानगोड आहे. तू सुधी आहे. तू एक सून सुधी आहे ना. सून ती नाही तर काय ते तब्येत नसून म्हणून झोपली ते कोणचंच काम नाही होत. तू तर महाराणी बसली राहत नाही स्वयंपाक करत नाही झाडझूड करत नाही पोचा लावत मग काय कामाची आहे हो तू. काही ना कराले मी नाही तर. अरे बाप्पा काय बोलते हिच्या तोंडी लागतं. बोलू सांगा तुम्ही 10 जण आलो म्हणा तर त्याला फोन करा म्हणा. मग ते बरोबर सांगते म्हणा तुम्हाला. असं सांगा तुम्हालाच नाही तर कळावा. 10 जण कायले आले 20 जण सांगितले होते. तुम्ही सुरेश बोलले म्हणा फोन करा म्हणा आमच्या मेट करले असं म्हणजा तुम्ही. बरोबर सांगतो भाऊजी तुम्ही टेन्शन नका बरोबर हँडल करतो आम्ही त्याले. फटाफट बसा रे पातीवर. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. फोन करून मी आता. कालचा शेतकरी भल्ला जिजाड होता हो बाई. ना बाई कसा होता मागच्या मागच उभा राही ना. घे पात कसा करे घे पात. पहिलं जीवारी माय घेतो ना बा म्हटलं कामच करायला आलो काही बसायला नाही आलो आम्ही. फटाफट करत जा ना मग म्हणा समोर मांग राहता घ्या पात समोर. मला तर काहीच नाही म्हणे मी मस्त बरोबर निघलो तर तुम्ही राहता मांग म्हणून म्हणते तुम्हाला मना जोगत करताय तुम्ही. कोणाचे काय फुकटाचे पैसे आहे काय? फुकटाचे नाही आहे पण आपल्या इकडून होईन तेवढंच कर ना हो बाई. काही हातच नाही चालला तर आम्ही काय करणार आहे. तुझ्या हात बोलला तू लय तरतरी आहे. पहिल्यापासून तू कामाला जातं. आमच्या इकडून नाही होत बापा एवढे कामं. घेऊ लाग ना उलीशी मी मांग घेऊ लाग म्हणे. त्या इकडून होते तेवढं येईन मी घेतो बरोबर पात मग. हा बाईची किरकिर चालूच राहते. कामाला येते त्या गोष्टी करायला येते बिचारा तो. सांगितलं पाहिजे आपल्याला भर्र असं पात घ्यायला लागते भर्र आपल्या. आणि ह्या बाया मांग राहते. समोर गेलं तर शेतकऱ्याला टिक कामाचं मजूर आहे. भर्र केलं मग काय झालं आपलं. 2-3 पाता अजून घ्यायच्या. ते डबल आपल्याला सांगितलंच पाहिजे कामाला. त्याच्यावर किती काही केलं बाबू काही नाव नाही तुला वाटते. ते म्हणायचं तेच म्हणते एखादा शेतकरी डबल सांगते. आपलं तर काम दिसते. आपल्या मनात चुंत वाटते आपण केलं बा म्हणून. करता आलं पाहिजे भाऊ काम वावरातलं कामाचा मजूर आहे. पप्पा आलाय बरोबर निंदाले बसला तरी आम्ही लवकर आलो ना. बातच निंदलं कामाचा मजूर. पेडणं यायलाच सांगा लागत जाईल. कामाचा आहे भर्र निंदू झाले. बोलले तू पण आहे निंदाचे राहाचे. 20 सांगितले होते 10 आले कोणतं पण 10 भारी आहे बाई. भारी आहे निंदाले बावरी आहे चांगले. वाजता आलो आजी. भला कामाचा आहे मजूर डबल सांगा लागते आपल्याला कामाला यायले. 20 सांगितले ते ना यायला कोण सांगितले आले. हा बरोबर निघून झालं असतं. हो ना भाऊ कोण 20 जण सांगितले होते ना म्या. तुम्ही कोण 10 जण आले. हो भाऊ तुमचं बरोबर आहे. तुम्ही मेट करले फोन लावून द्या त्याला विचारून घ्या. आम्ही काय बा आम्ही काम करणारे लोक आम्हाला पाठवलं तेवढं आलो आम्ही. किरकिर नको लावू जीवार येते बरं द्यायचे. मग कसे चांगले काम करून आले करू दे द्यायले. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवाच. निंदू नको फक्त लक्ष ठेव. तू म्हणतो तसंच बाबू. ना बाबू बैल पिकात चालले नाही जा ना फटकन पकडता येईल. जाय बांधून दे. भात बांधून येतो मी तोपर्यंत लक्ष ठेव तू काय. लवकर जा. तुमच्या गावच्या बाई तुम्ही. तुमच्या गावाचं शेजारचं गाव नाही का ते चिमणगाव तिथचं वय आम्ही. हा काय तुम्ही नसते तुमच्या गावात ओळखता का तुम्ही. नाव काय त्याचं? फुटे आहे बे त्याचं अण्णा. जण आहे आमच्या गावात फुटफुटे. नाव पाहिजे पक्क माहीत मग सगळं ओळखतोच आम्ही. आम्हाला कोणी ओळखते का कराय बाई सुधाकर फुटफुटे.
काय काका आम्ही त्याच्या इकडे कामाला जात असतो 12 महिने कामाला असतो कापूस तोडाले याले त्याले मस्त आहे काका स्वभावनं हा भल्ले हसून देते बा बहुत मजा येते त्याच्या वावरात असलो म्हणजे आम्ही हा काय मग 12 महिने राहते का हो? कापूसच किती होते बाप्पा त्याच्या घरी शेती लय आहे ना. 20 लाखाचा बगीचा शेती त्याच्या लय श्रीमंत आहे बाई ते काका पण ते गरू उरली शकत नाही त्या काकाला एवढं आहे पण बोलून चालून एखाद्याचं दुखलं चुकलं तर पैसे नाही घेत दवाखान्यात नाही ते लयच चांगले आहे पण काका मला लय आवडते आमचा गट्टायचे शिकडे असते कामाले शांताबाई भेटली होती म्हणून आम्ही त्याच्या वावरात होतो म्हणून सांगतो. सांगन ना सांगन त्याच्या वावरात बाई फळं आहे भाजीपाला आहे लय त्याच्या वावरात फळं चिक्कूची झाडं आहे ते पण कधी म्हणत नाही लेकरासाठी न्या म्हणते बाई तुमच्याच लेकराला कुच्च भेटते इकाले नेते पण देते वाट जोरे जोरे भरून देते न म्हटलं आम्हाला चिकू काका लय चांगले म्हटलं स्वभावनं कोणालाही मदत करते म्हणूनही एवढं वाळून आलं बाई त्याचं हा चांगले चांगले स्वभावनं आमच्या घरी आले म्हणजे राहतच नाही कामच असते जायच्या मागं कधी पाहिलं का. मोठे काकाले कामाला जात नाही काय भाऊ आपण त्याचे यायचे नातेवाईक होय म्हणते ते भाऊचं काय पाहा लागते भाऊचा का भला मोठा आहे बा हा बैलो गडी सब आहे माणसाच्या इथं काय कमी आहे माणसाच्या घरी माणूसही मस्त आहे ना बाई मस्त त्याच्या घरच्या गोड्याले किती जोड करते काही असलं गरीबाचं मदत करते हे ते मस्त माणसं आहे बा म्हणजे मला आवडते यायचा सोबा बसा खाली बसू त्या सोप्यावर बसा म्हणते चहा करते नाश्त्याला करते बिना नाश्त्याचं त्याचं कुठेच यूज नाही देत आपल्याला घरी. लयच चांगला स्वभाव आहे काकवाय मस्त आहे तिच्या मला आवडते काय सांगू माणुसकीचे लोक आहे त्यात बहिणी मस्त आहे माई बहीण म्हातारी झाली आता झाली नाही काय बाजीवर बसली राहते आपली कशी मस्त गोष्टी तर भल्ली सांगते बा तिचाच स्वभाव चांगला आहे माझ्या बहिणीचा म्हणून लेकरं चांगले आहे म्हटलं तिचे पाहिजे काकू कस नाही 2 शब्द बोलले ना आनंदानं तेच पाहिजे कोणाच्या घरचं खाणं नाही पिणं नाही पण आनंदात राहिलं हेच चांगलं आहे 2 दिवसाचं जीवन आहे काय करता बोलून चालून जीवन घालवावं लागते. हो बाई काय करतं गर्व करून गर्वात काहीच नाही आहे गर्व करून फायदा शिस्तपणा दाखवते काही जण काही नाही आहे त्याला वाटते आमच्या घरी काय आहे आणि काय नाही पण माय फुटफुटे नातेवाईक आहे ना ते चांगले आहे म्हटलं. अहो काकू किती आहे तिच्या घरी पण गर्व नाही बाई तिच्या लोकायले पण मस्त बोलते माणुसकीच्या लस आम्हाला किती करते कामाला जातो तर काही असलं तरी देते बाई लेकरासाठी किती मोठी चिकू देते आम्हाला ना बाई आम्हाला सांगे नेहमीच देते आमच्या घरी देते पाठवते आता गाव जवळ आहे तर आम्हालाही पाठवते ना संत्र हे ते आमचा बगीचा याच आहे आता ही निंदा आता त्याला सोय चालू आहे त्याची. माझ्या घरापाशी एक बाई आहे तिच्या घरी आहे नाही काही पण भल्ली गर्विष्ट आहे बे कायच करा आणि ही तर ते तर अशी तिच्या बापाच्या घरची श्रीमंत आहे हिची काही आहे नाही एवढी दाखवते काय मी आहे आणि काय नाही एखादी बिमारी आली तर काही नाही पैसाही कामी नाही पडत तर काहीच कामी नाही पडत हो काकू. काकू अशीच बोलत राहते काय म्हणते तिच्या बापा आता घरी बसलं म्हणजे काही करत नसते काय करावंच लागते आपापल्या परिस्थितीने राहावंच लागते चांगलं आणि ते याईनं कधी पाहिलं नाही म्हणते म्हणून यायला गर्व येते म्हणते हिलेच गर्व येते आपल्याला काय आपण कामाला जातो आपलं काही असं नाही आता आपल्याला कामाला जावंच लागते आपली गरिबीची परिस्थिती आहे लेकरं आहे हे आहे ते आहे शिकवा लागते तर जावंच लागते आपल्याला कामाला जाणे लागत की काकू पण टर बोलतच राहते तिला वाटते मी आहे तर कोणी नाही पण आम्ही म्हणतो बाई किती शिस्तपणा दाखवते फुटफुटीन काकू किती चांगली आहे आम्ही असं म्हणत असतो तिला उदाहरण देत असतो चाललं म्हणतो फुटफुटीन काकूच्या घरी किती चांगली आहे म्हणतो त्यासारखी काय म्हणतो शिस्त मारी आम्ही असंच म्हणत असतो तोंडावर तिला आता हा अशा लोकांना असंच तोंडावर द्यावं लागते. मला किती सुना आहे हो काकू 2 पोरं आहे 1 पोरगी आहे माय पोरीला दिलं तिकडे लय दूर दिलं बाई आलेच नाही भेटत माय पोरीले असं मन करते गावले जा पण गावले नाही जायला भेटत शेतीवाडी आहे तर वावरात यायला लागते सुनाकडचे कामं करते बाया नातू आहे त्याला शाळेत नेऊन घालायला लागते बुडेवाले माझ्या घरच्या नाही तर मी घालतो मै लहान सून मस्त कामं करते मोठी करते म्हणा मोठी चांगली आहे पण उल्लीशिक हे करते ते किरिंग आहे उल्लीशिक चिडचिड स्वभावाची आहे उल्लीशिक. हा काय काकू तुम्ही का काकू तुम्हाला नाही ना बाई नातू आहे नातू लहान आहे पुरी मोठ्या आहे एका पोराला एकच पोरगी आहे आणि एका मोठ्या पोराला 2 लेकरं आहे पोरगण पोरगी. हा काय मग पोरीला काय आहे तुमच्या पोरीला पोरगसा इंजिनिअरिंग करून आला आता ते कोणची तरी इंटर्नशिप करून आला म्हणते बाई पुण्याला आता माहीत पडन काय लागते का नाही लागत बाई नोकरी तर पोराले लागन लागते चांगल्या लोकांचं चांगलंच होते यायला म्हणजे ये जा ना आमच्या घरी ये जा काकूला विचार जा बरोबर सांगते तुम्हाला काकू रंजना म्हणजा तुम्ही बरोबरच सांगते तुम्हाला काकू माय घर ये जा तुम्ही नाही तर काकूला घेऊन ये जा काकू येते आमच्या घरी येईन बाई तुमच्या घरी येईन ना येईन आली म्हणजे
माय सुनायले घेऊन येईन बाप्पा, नाही तर म्हणसा एकटीचे जा अशा नका म्हणू. अरे बाप्पा असं नाही घेऊन ये जा, नाही म्हणतो का आम्ही. आमची वैकी बायकी होती तुमच्या सुनाई संग, त्या काही वावरात येत नाही. मग आमच्या संग त्याची कशी वैकी होईल, आमच्या घरी आल्यावर अशीच ना, म्हणून ये जा. मी ये जा ना गावात आल्या म्हणजे आमच्या. नाही निमित्त का हो बाई, ना घेऊन येतो थांबा. ते मस्त आहे, मग कोडी आहे बोलाले.